स्माईलचा फिल्टर यूज करणाऱ्या जनरेशनला रिअल ओरल हेल्थ काय असते हे जाणून घेण्यासाठी आज आपण उपस्थित केलेला आहे डेंटिस्ट श्रद्धा गामणे मॅम यांना. हॅलो मॅम. डेंटिस्ट तर आहोतच, डॉक्टरही आहोत. डॉक्टरच म्हण, डॉक्टर श्रद्धा गामणे. येस मॅम. मॅम, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आम्ही बघितलेलं आहे की लोक ओरल हायजीनसाठी मिंट यूज करतात. सो ते इफेक्टिव्ह आहे की नाही? मिंट इफेक्टिव्ह आहे, पण नुसतं मिंट यूज केलं आणि तुमची प्रॉपर ओरल हायजीन झाली असं नाही. सायमल्टेनियसली तुम्हाला प्रॉपर ब्रशिंग टेक्निक गरजेची आहे. त्यानंतर रेग्युलर डेंटल फ्लॉस, टंग क्लिनिंग आणि 6 महिन्याला दाताच्या डॉक्टरकडे जाऊन डेंटल चेकअप गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला डेंटल कॅव्हिटीज आणि बॅड ब्रीथ जर टाळायची असेल तर तुमचं ओरल हायजीन व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. मॅम, जसं तुम्ही पहिला मुद्दा मांडलेला की ब्रशिंग टेक्निक खूप गरजेची आहे. हम्म. तर मॅम, आम्ही काय चुका करतोय की ब्रशिंग टेक्निक आम्हाला प्रॉपर नाही जमत आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही ब्रशच चुकीचा वापरताय. मोस्टली लोक खूप हार्ड ब्रश सिलेक्ट करता. लोकांना असं वाटतं की खूप जास्त हार्ड ब्रश वापरला म्हणजे दात खूप छान निघतील, पण असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदीच टाईल घासल्यासारखे लोक दात घासतात, तेही करू नका. योग्य ब्रश सिलेक्ट करणं आणि सायमल्टेनियसली योग्य तुमची ब्रशिंग टेक्निक असणंही खूप गरजेचं आहे. मॅम, योग्य ब्रश वापरणं जसं तुम्ही बोलले, तर मग योग्य ब्रश कोणते आहेत मॅम? योग्य ब्रश म्हणजे तुम्हाला सॉफ्ट ब्रिसल सॉफ्टनेसचा ब्रश वापरायचा आहे. खूप हार्ड, एक्स्ट्रा हार्ड किंवा अल्ट्रा सॉफ्ट हेही नाही वापरायचंय. अच्छा. तुम्हाला सॉफ्ट ब्रिसल सॉफ्टनेस असलेला ब्रश वापरायचा आहे. अच्छा. आणि मॅम, टेक्निक्स काय जे डॉक्टर सजेस्ट करतात की या टेक्निक्स तुम्ही यूज करा नॉर्मल ब्रशिंगसाठी? तुम्हाला ब्रश करताना जास्त जोरात न करता जेंटली सर्क्युलर मोशन मध्ये ब्रश करायचा आहे. ब्रश करताना काळजी घ्या की तुमच्या दाताचा इच अँड एव्हरी सरफेस ब्रश केला जाईल. कारण मोस्टली काय होतं की लोक फक्त बाहेरची बाजू ब्रश करतात आणि आतली जी जिभेकडची आणि टाळीकडची बाजू आहे ती पूर्णतः विसरून जातात. आपण जो भाग ज्या भागाने जेवण जेवतो किंवा अन्न चावतो तोही भाग बऱ्याचदा दुर्लक्षित राहतो. त्यामुळे आपला इच अँड एव्हरी सरफेस कव्हर होणं खूप गरजेचं आहे. आता जसं तुम्ही फ्लॉस विषयी बोललेले, तर हम्म. मॅम, मी मोस्ट ऑफ द केसेसमध्ये बघितलेलं आहे की लोक जेवल्यानंतर फ्लॉस यूज करतात आणि स्वतःची हिरड्या डॅमेज करून घेतात. फ्लॉस वापरणं खूप गरजेचं आहे, पण जर तुम्ही तोच फ्लॉस चुकीच्या पद्धतीने वापरत असाल तर ऑफकोर्स तुमच्या हिरड्या डॅमेज होणारच. मॅम, म्हणजे पद्धत कोणती ऍक्च्युली? कशी यासाठी वापरणार? तुम्हाला हिरड्यांवरती म्हणजे तुम्हाला 2 दातांच्या मध्ये तो फ्लॉस व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर तो 2 दातांपैकी एका दाताला छान अडॅप्ट करून वरती न्यायचा आहे आणि परत दुसरा दात सेम दोन्ही दातांसाठी ही टेक्निक करायची आहे. आणि थोडंसं तुम्ही हॉरिझॉन्टल पण मुवमेंट त्याला देऊ शकतात, पण हे करताना दक्षता घ्या की तुमच्या हिरड्यांवरती अननेसेसरी काहीही लोड पडता कामा नये. अच्छा मॅम, मग फ्लॉस यूज केल्यानंतर आपल्या दातांची फटी नाही वाढत ना? जर अन्न अडकून तसंच राहिलं खूप दिवस तर तिथे प्रेशर क्रिएट करून निश्चितच तुमच्या फटी वाढू शकतात. पण जर तुम्ही फ्लॉस करताय तर तुमच्या 2 दातांमध्ये जे अडकलेलं अन्न आहे ते तुम्ही काढून टाकता, त्याच्यामुळे फटी वाढण्याला काही वावच नाही. अच्छा मॅम, जसं तुम्ही आता सेन्सिटिव्हिटी विषयी बोललेला, हम्म. तर मग मॅम, सेन्सिटिव्हिटी का होते? आणि जसं आता आम्ही थंड पाणी पिलो की आमचे दात थंडकायला लागतात. सो आम्ही काय अशा गोष्टी करू शकतो की सेन्सिटिव्हिटी अवॉइड होईल? सेन्सिटिव्हिटीचे मेन काही कारण आहे, जसं कोणता तरी दात किडलेला असणं म्हणजे डेंटल केरीज. दुसरी गोष्ट म्हणजे हिरड्या खाली सरकलेलं असणं, दात कुठेतरी फ्रॅक्चर किंवा चिप ऑफ झालेला असणं, किंवा जास्त जोरात दात ब्रश केल्यामुळे तुमचा एनामलचा जो थर आहे तो उडून जातो आणि मधल्या डेंटिनल ट्युबल्स उघडे होतात आणि त्याच्यामुळे दात सेन्सिटिव्हिटी वाढू शकते. तर आता हे जर आपल्याला टाळायचं असेल तर मग डेंटल केरीज अर्लियर फेजमध्ये डिटेक्ट होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला 6 महिन्याला तरी डेंटिस्टकडे व्हिजिट करणं नेसेसरी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अननेसेसरी जोरात ब्रश केल्यामुळे जर इनामल उडतंय तर तुमची ब्रशिंग टेक्निक सुधारणं सगळ्यात गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जेवण करताना हळूहळू जेवण करा. जास्त जोरात जर तुम्ही खाल किंवा जास्त कडक खाल तर तुमचे दाताचा जो भाग आहे इनामलचा किंवा डेंटिनचा तो चिप ऑफ होऊ शकतो. कधी कधी व्हर्टिकल फ्रॅक्चर होतं, त्याच्यामुळे सुद्धा सेन्सिटिव्हिटी होऊ शकते. जसं की टोबॅको चिविंग, स्मोकिंग किंवा रेग्युलर स्केलिंग न करणं, दातावरती खूप कॅल्क्युलस जमा असणं, ह्या गोष्टीमुळे तुमच्या हिरड्या खाली सरकतात आणि मग अनायासे तुमचे मुळं उघडे पडून सेन्सिटिव्हिटी वाढतं. सो जर आपल्याला सेन्सिटिव्हिटी नको असेल तर ह्या गोष्टी करणं आपल्याला कंपल्सरी. अच्छा मॅम, जसं आता तुम्ही बोललेले की स्मोकिंग
तर मग लोक स्मोक करताय. हम्म. मग ते फक्त त्यांच्या लंग्सला इफेक्ट करतंय की त्यांच्या स्माईलवरती पण काही इफेक्ट पडतोय? स्मोकिंग ऑफकोर्स तुमच्या लंग्सवरती तर इफेक्ट करतेच, पण सायमल्टेनियसली जेव्हा तुम्ही स्मोकिंग करताय त्यावेळेस एक असा पिवळसर किंवा काळसर थर तुमच्या दातांवरती जमा होतो. ही गोष्ट तुमची स्माईल खूप हॅम्पर करते, कारण तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती सगळी तुमच्या स्माईलवरती अवलंबून असते, हे की नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे तुमच्या हिरड्यांवरही परिणाम होतो. स्मोकिंग किंवा टोबॅको च्युइंगमुळे तुमचा जो ब्लड फ्लो आहे हिरड्यांना असलेला तो कमी होतो आणि मग त्या अशा फिक्कट फिक्कट दिसू लागतात. मग आपल्याला असं वाटतं की हिरड्या तर एकदम नॉर्मल आहे, हिरड्यांना सूजच नाहीये. पण आतमध्ये जे नुकसान व्हायचं ते चालूच राहतं आणि मग कालांतराने हिरड्या खाली सरकून सेन्सिटिव्हिटी होणं आणि मग हाडाचा लॉस होऊन दातही गमावा लागू शकतो. हे सगळे परिणाम आहेत स्मोकिंगचे. अच्छा मॅम, दात पिवळे असणे की सफेद असणं याच्यावर खूप मोठा केओस आहे, की लोकांचे पिवळे दात झाले का त्यांना वाटतं यार नॅचरल नाहीये किंवा ते चांगले नाहीयेत. ते सगळे व्हाईटनिंगच्या मागे लागतात आणि व्हाईट करून बसतात. सो येल्लो असणंच गरजेचं आहे किंवा येल्लो असणंच नॅचरल आहे की व्हाईट करणं करू शकतात, सेफ आहे? आता जर ते दात त्याच्यावरती प्लाक, कॅल्क्युलस किंवा स्टेनमुळे जर ते पिवळे झालेले असतील, तर ऑफकोर्स तिथे तुम्हाला डेंटिस्टकडे जाऊन दात साफ करणं गरजेचं आहे. पण आता आपण काही लोकांमध्ये बघतो ना, की त्यांच्या दातांचं जे कॉम्प्लेक्शन आहे ना, तेच थोडंसं येल्लोइश असतं. अच्छा. तर ते आपल्या स्किनच्या कॉम्प्लेक्शनवर पण बऱ्यापैकी डिपेंड असतं. जर तुमचे दात अदरवाईज स्वच्छ आहे, हिरड्या जर व्यवस्थित आहे, तर प्रत्येक वेळेसच तुम्ही टीथ व्हाईटनिंग केलंच पाहिजे असं नाही. पण काही काही केसेसमध्ये जेव्हा खूपच डार्क जे स्टेन्स असतात, इंटरनल स्टेन असतं स्पेसिफिकली, तेव्हा तुम्हाला टीथ व्हाईटनिंग जर केली तर ते जास्त फायद्याचं होऊ शकतं. इंटरनल स्टेनिंग म्हणजे आपल्या दाताची मधली मधली बाजू का? मधली बाजू नाही, डायरेक्ट तुमचं जे इनामल आणि डेंटिन आहे ना, त्या थरात ते आतपर्यंत झिरपतं. जसं की टोबॅको स्टेनिंग, जास्त दिवस टोबॅको किंवा गुटखा खाल्ल्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. अच्छा, मग याच्यावरती ट्रीटमेंट काय होती मॅम? आपण डेंटल ब्लिचिंग करू शकतो, पण ते इन ऑफिस प्रॉपर जर केलं तरच ते जास्त फायदेशीर असतं. अच्छा, मग मॅम स्केलिंग काय असतं? स्केलिंग वेगळी. स्केलिंग म्हणजे आपण फक्त मेकॅनिकली दातावरती साठलेला जो प्लाक आणि कॅल्क्युलस किंवा स्टेन्स आहेत ते व्हायब्रेशन्स मुळे ते निघून जातं. पण मग जे इंटरनल स्टेन्स असतात ते मोस्टली स्केलिंगने निघत नाही. तर त्या केसमध्ये मग आपल्याला ब्लीचची गरज पडते. अच्छा. मग मॅम कोणत्या पॉइंटवरती म्हणजे कोणत्या स्टेजवरती कोणती ट्रीटमेंट घेतली पाहिजे आपण? जसं मी आधी सांगितलं, प्लाक, कॅल्क्युलस आणि स्टेन असेल तेव्हा तुम्ही स्केलिंग करा. आणि जेव्हा इंटरनल स्टेन असेल, टोबॅकोमुळे असू दे किंवा स्मोकिंगमुळे असू दे, गुटखा च्युइंगमुळे असू दे, जे की ब्रश करा, स्केलिंग करा, जे निघत नाहीये आणि तुमची तेव्हा स्माईल खूप हॅम्पर होते, त्या केसमध्ये तुम्हाला टीथ व्हाईटनिंग करणं गरजेचं होतं. अच्छा. मॅम आता डेंटल ब्रिज आहे किंवा इम्प्लांट आहे, तर ह्या दोघांमध्ये फरक काय मॅम? इम्प्लांट हा इंडिव्हिज्युअल असतो ॲक्च्युअली. आपल्याला इम्प्लांट जेव्हा आपण टाकतोय, त्यावेळेस आपल्याला आजूबाजूच्या एकाही दाताचा आधार घ्यायचा नाहीये. इम्प्लांट टाकताना फक्त आपण बघतो, की जी बोन आहे, बोन विड्थ आणि बोन हाईट किंवा बोन डेन्सिटी सगळं व्यवस्थित आहे का? तर मग त्या बोनच्या आधारावरती आपण इम्प्लांट टाकत असतो. अच्छा. आणि तसं डेंटल ब्रिजमध्ये नसतं. डेंटल ब्रिजमध्ये आपण काय करतो, आजूबाजूचे म्हणजे दात काढलेला जो भाग आहे, त्याच्या आजूबाजूचे 2 जे दात आहे किंवा मल्टिपलही असू शकतात. ते साउंड आहे का? म्हणजे ते चांगले आहे का? मग जर ते नसतील तर ते व्यवस्थित करून मग त्यांच्या आधारावरती आपण जे दात बसवतो त्याला आपण डेंटल ब्रिज म्हणतो. अच्छा. मॅम, रूट कॅनल ट्रीटमेंट ऍक्च्युली लोकांमध्ये खूप फिअर आहे की रूट कॅनल करणं दुखतं, तर का रूट पेनफुल कॅनल असू शकतं. पेनफुल असू शकतं. तर मग त्याच्याविषयी ऍक्च्युली जोपर्यंत डेंटल ऑफिसला तुम्ही व्हिजिट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला जी सत्यता आहे ती कळणार नाही. ऍक्च्युली रूट कॅनल करताना आपण आधी प्रॉपरली अॅनेस्थेसिया देतो आणि त्याच्यानंतरच म्हणजे अॅनेस्थेसिया म्हणजे प्रॉपरली भूल देतो आणि मग त्याच्यानंतरच आपण रूट कॅनल केलं जातं. रूट कॅनल करताना खूप कमी वेळेस असं होतं की दुखतंय, पण ऑलमोस्ट आपल्याला काहीही त्रास होत नाही. सो रूट कॅनल करणं म्हणजे खूप पेनफुल आहे आणि मग त्यामुळे आपण डेंटिस्टकडे जायला जर घाबरत असेल, तर ऑफकोर्स याची परिणिती होणार आहे. तुमचा दात जास्त तुटून पूर्णच खराब होईल आणि काढावा लागेल. आणि मग नंतर परत तो बसवण्यासाठी जास्तीचा खर्च. त्यापेक्षा वेळीच डॉक्टरकडे जा, न घाबरता आणि ट्रीटमेंट घ्या. अच्छा.
मॅम लहान मुलं तर जसे चॉकलेट्स खात आहे, तर काही असो स्टिकी सबस्टन्स खात आहे, तर तो त्यांच्या दातात फसून जातो आणि कॅव्हिटी होती. तर कॅव्हिटी होण्यामागचं कारण आणि ते अव्हॉइड कसं करू शकता याच्याविषयी काय सांगू शकाल? नॉर्मली मुलं काय खातात? चॉकलेट, बिस्किट किंवा जे काही चिकट पदार्थ आहे ते खातात. आता नॉर्मली डेंटल कॅरीज का होतात? तर त्याच्या मागे असं आहे, जसं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खायला आवडतात ना, तसंच आपल्या ओरल कॅव्हिटीमध्ये खूप सारे बॅक्टेरिया ऑलरेडी असतात प्रेझेंट. तर तेच जर फूड आपल्या दातावरती जर चिकटून राहिलं, तर हे बॅक्टेरियाज ते खातात आणि ते खाल्ल्यानंतर त्याचं बाय प्रॉडक्ट म्हणून जे ॲसिड रिलीज होतं, त्याच्यामुळे हळू तुमच्या दाताच्या इनॅमलचं आणि मग असंच डीप जात इरोजन होत जातं आणि ही प्रोसिजर तिथपर्यंत कंटिन्यू राहते, जिथपर्यंत आपण तिकडे लक्ष देत नाही. अच्छा, मग पूर्ण लेयर खराब होऊन जाते. स्टेप बाय स्टेप आधी इनॅमल, मग डेंटिन आणि मग हळूहळू ते पल्पपर्यंत जातं आणि एकदा पल्पपर्यंत गेलं, अच्छा. की मग दात रूट कॅनल करावा लागतो. एका टीथ मध्ये किती लेयर्स असतात मग? सगळ्यात वरती म्हणजे आपल्याला जो दिसणारा लेयर आहे, त्याला आपण इनामल म्हणतो. अच्छा. तो खूप स्ट्रॉंग असतो, अगदी तुमच्या हाडापेक्षाही. त्यानंतर असतो डेंटिन, ज्याच्यामध्ये असे डेंटिनल ट्युब्युल्स असतात. हाही आपल्या दाताचा एक सेन्सिटिव्ह पार्ट आहे. म्हणजे हा जेव्हा उघडा होतो एनामल घासून, तेव्हा आपल्याला सेन्सिटिव्हिटी येते. आणि सगळ्यात मध्ये जो कोर जो दाताचा असतो, त्याला म्हणतो आपण डेंटल पल्प. त्या डेंटल पल्पमध्ये आपले ब्लड व्हेसल्स, नर्व्हज ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे दाताचा रक्तपुरवठा इन शॉर्ट. अच्छा, त्यानेच ग्रो करतात का ऍक्च्युली टीथ्स? ग्रो म्हणजे ऑलरेडी दात ग्रो झालेले असतातच. फक्त त्यांना जिवंत ठेवायचं आहे ना आपल्याला, अच्छा. किंवा सेन्सिटिव्हिटी आपल्याला आयुष्यभर जर ते साथ देणार आहे, तर ते व्हायटल असणं खूप गरजेचं आहे. सो मॅम, डेंटल हेल्थसाठी डेली हॅबिट्स काय पाहिजे हेल्दी गमसाठी? हेल्दी गमसाठी परत तेच रेग्युलर ब्रशिंग टेक्निक. दिवसातून 2 वेळा तुला ब्रश करायचा आहे. रेग्युलर डेंटल फ्लॉस करायचंय. तुमची टंग व्यवस्थित क्लीन करायची आणि 6 महिन्याला डॉक्टरकडे व्हिजिट करायचंय. तुमच्या ज्या बॅड हॅबिट्स आहे, जसं की तंबाखू खाणं, गुटखा खाणं, स्मोकिंग करणं, ह्या गोष्टी किंवा जास्त प्रमाणात कार्बोनेटेड ड्रिंक्स पिणं, ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या. अच्छा, थँक्यू मॅम इथे उपस्थित झाल्याबद्दल. तुमचं मनोगत काही व्यक्त करू शकता मॅम तुम्ही? तुम्ही मला आज ह्या ठिकाणी बोलवलं आणि इतकी मोठी संधी दिली, त्याबद्दल आभारी आहे तुमचे. तुमची स्माईल फिल्टरने नाही, तर दातांच्या घेतलेल्या काळजीमुळे सुंदर होईल. म्हणूनच तुमच्या दातांची काळजी घ्या, नाहीतर पुढच्या वेळेस पॉडकास्ट नाही तर थेट डेंटल चेअरवर एंट्री होईल.